कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका ठाणे शहर यांचा नुकताच 31वा दैदिप्यमान वर्धापन दिन रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे येथे साजरा करण्यात आला आणि शाखेचे अध्यक्ष शांताराम महादे, त्याचप्रमाणे सरचिटणीस मिलिंद महाडिक, युवा शिलेदार पुनीत खांडेकर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने मोठ्या कष्टाने मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्राध्यापक सुनील देवरे सर होते। त्यांचं मार्गदर्शन अत्यंत स्फूर्तिदायी होतं। ओबीसी जनगणना, सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांची वाटचाल, समाजाची दशा आणि दिशा याच्यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं। या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष अनिलजी नवगणे, संघ सरचिटणीस कृष्णाजी वणे, खजिनदार महेशजी शिर्के, उपाध्यक्ष बबनजी उंडरे, संघ सरचिटणीस आणि माजी युवाध्यक्ष माधव कांबळे, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष मार्गदर्शक चंद्रकांतजी बावकर, त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी अध्यक्षा मंडळाच्या दीपिका आगरे, नीलाक्षी लोंढे, युवा अध्यक्ष युवराजी संतोष, युवा सरचिटणीस सचिनजी रामाने, युवा खजिनदार पांडुरंग दोडेकर, कुणबी युवा उपाध्यक्ष प्रतीक मिसाळ, युवा सहचिटणीस नितीन भुवर्ज, प्रचारक सूर्यकांत गवानकर, युवा ब्रिगेडचे प्रमुख योगींची मालक सहप्रमुख नितीन बारसकर, त्याचप्रमाणे मुरुड शाखाध्यक्ष किरणजी डिके, खजिनदार रोशन राडे असे विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाची संघटना का हवी, त्याचप्रमाणे ठाणे शहरात लाखोच्या संख्येने वास्तवत असलेल्या समाज यांच्या एकसंघतेच्या वाटचालीबाबत आढावा घेण्यात आला। मागील 31 वर्षामध्ये या शाखेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या मान्यवरांनी योगदान दिलं आणि सहकार्य केलं। ही शाखा 31 वर्षाचा प्रवास करून या 32व्या वर्षामध्ये पदार्पण केले आणि या शाखेची पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं उपस्थित मान्यवरांनी वक्तव्य केलं। हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाखेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान। आपले जे मान्यवर बोलले ज्येष्ठ मंदिरात लोक उभे राहिले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला काम करायचं। म्हणजे मी माझ्या आवाजाचा टेम्पो जर कमी केला, मागे जे आपले बांधव बसलेले आहेत म्हणजे आपण समोर येऊन बसता, मध्ये ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्या भरून घ्या। मध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत, मध्ये जो गॅप ठेवलाय तो गॅप भरून टाका, खुर्च्या समोर घ्या। हे ऐकताना तुमचे डोळे वाटते समाजामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे। किती लोकांना वाटते समाजामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे आणि परिवर्तन व्हायला पाहिजे तर प्रथम ऐकायला तर पाहिजे आणि ऐकण्यासाठी तुमचं लक्ष तर मला देता आलं पाहिजे। कारण मी पेशाने शिक्षक आहे आणि पेशाने शिक्षक असल्यामुळे मला माहिती आहे माझ्या वर्गात जर 40 मुलं आहेत ना, तर 40च्या 40 मुलांनी जर ऐकलं तर माझा क्लास यशस्वी। मी अशा मानसिकता नाही असलं पाहिजे ते ऐकतील नाही ऐकतील ते गेले तुम्ही। मग मी कुठला शिक्षक, मी शिक्षक नाही, मी वक्ता म्हणून सुद्धा माझे नेहमी कर्तव्य आहे काय की माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे। कारण काय परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सर्वांचं काय पाहिजे, योगदान पाहिजे। म्हणून सर्वांना आवाहन करतोय काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा। मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय तर जनगणनेसंदर्भात महत्त्वाचे 2-3 मुद्दे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। मुद्दा कोणता आहे, जातनिहाय जनगणनेचं आंदोलन स्वातंत्र्य आधीपासूनचं आहे। कारण 1931 ला शेवटची जातवार जनगणना झाली होती। सर्वांनी ऐका, 1931 ला शेवटची जातवार जनगणना झाली होती, 41 ला नाही झाली। 51 पासून कायदा बनवून घडवून आणली की जनगणना होणार नाही। मुद्दा ऐकून काय बोलतो, 1951 पासून असा लॉ बनवला किंवा आणि असा कायदा बनवला की जातवार जनगणना होणार नाही। याचा अर्थ म्हणतो आता जर ते असं म्हणतात ना की आम्ही जातवार जनगणना करायला तयार आहोत, तर मी त्याला त्या दिवशी मानेन ज्या दिवशी जो बावकरचा प्रिंटेड अर्ज येईल ना त्या अर्जामध्ये 4 रकाने असतील। सर्वांनी ऐका मुद्दा गांभीर्याने,
त्या प्रिंटेड अर्जामध्ये 4 रकाने असतील. कोणते 4 रकाने? नंबर 1 अनुसूचित जाती, नंबर 2 अनुसूचित जमाती, नंबर 3 इतर मागास वर्ग आणि नंबर 4 अदर. आता तुमचा स्टडी जेव्हा नेटवरती बघतोय मला 3च रकाने दिसतात. कोणते 3 रकाने? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर म्हणजे अदर. याचा अर्थ ई मा व हा रकाना अजूनही प्रिंट झालेला नाही आहे. आम्हाला शहानिशा करणं काय गरज आहे की सरकार कुठल्या अँगलने जनगणनेचा मुद्दा आमच्या समोर आणतो. सर्वांना कळतं मी काय बोलतोय? सरकार कुठल्या अँगलने आमच्या समोर जनगणनेचा मुद्दा आणते का आम्हाला या हवेमध्ये टाकते काय? जनगणना होणार आहे आणि मग मला वाटतंय जनगणना होणार आहे त्यामुळे आम्ही कदाचित भरून जाऊ आणि प्रिंटेड फॉर्मकडे आमचं दुर्लक्ष होईल आणि प्रत्यक्ष जेव्हा जनगणना करणारे प्रगणक आमच्या गावामध्ये येतील तेव्हा कदाचित आम्हाला पुन्हा नव्याने जुळवणी करावी लागेल. त्यामुळे फक्त मुद्दा हा आमचा आधीच पाहिजे काय? जनगणनेचा जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये किती रकाने यायला पाहिजे? 4. कोणते 4? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमा व कोणता रकाना पाहिजे? इमा व म्हणजे काय? इतर मागास वर्ग आणि नंतर रकाना पाहिजे काय? इतर किंवा अन्य उर्वरित सर्व. याचा अर्थ बंधूंनो जातनिहाय जनगणनेसंदर्भात तुम्ही आम्ही सर्वांनी सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. आता जातनिहाय जनगणनेसंदर्भात तुम्ही आम्ही सतर्क राहणं जर काळाची गरज आहे तर जातनिहाय जनगणनेसंदर्भात काही वक्त्यांनी प्रवक्त्यांनी स्वतः अध्ययन करणं काळाची गरज आहे. स्वतः अध्ययन करावं लागेल, याचा इतिहास स्वतः समजून घ्यावा लागेल आणि सामान्य आणि सोप्या भाषेमध्ये जनतेला काय करावं लागेल? समजून सांगावं लागेल. तरच जनता जेव्हा तुम्हाला गरज लागेल ना आणि तुम्ही आव्हान कराल की उद्या काय करायचं आहे? मोर्चा काढायचा आहे, लोक आपल्याला काय करतील? सहकार्य करतील. याचा तर मानवनी या हॉलमधल्या सर्व लोकांना आव्हान करतोय ज्यांना असं वाटतंय जनगणनेचा मुद्दा सामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे, शिकलेल्या लोकांपर्यंत पण गेला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या समाजातले काही लोक असं बोलतात जनगणनेमुळे जातीयता आणखी वाढेल. माझ्या बोलायला गांभीर्याने घ्यावं. जनगणनेमुळे जातीयता आणखी वाढेल याचा अर्थ त्यांची मीडिया याचा प्रमाण करते की जनगणनेमुळे जातीयता वाढेल आणि आणखी लोक शिकार होत आहेत. मग त्यांचा प्रोपगंडा जर आहे जनगणनेमुळे जातीयता वाढेल तर आमचा प्रोपगंडा काय पाहिजे? झाली पाहिजे. जनगणना झाली पाहिजे तर त्याचा आपल्याला पहिल्यांदा अध्ययन पाहिजे ना की बाबा जनगणनेमुळे काय होणार आहे. याचा अर्थ बांधवांनो माझ्या मुद्द्याला गांभीर्याने घ्या. जनगणनेचा मुद्दा सामान्य लोकांपर्यंत शिकलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रथमतः आपल्यामधल्या वक्त्या प्रवक्त्यांनी स्वतः अध्ययन करणं काळाची काय आहे? गरज आहे. जे करतात त्यांना शिरवंद्य त्यांना मानाचा मुद्रा किंवा तुम्ही योग्य रीतीने हा मुद्दा काय करा लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुरुवातीला बोललो की मी तिन्ही मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून आता कल्पना करा कोणती समाजाची दशा आणि दिशा आणि नंतर संघटन. तर तुम्हाला सर्व लोकांना ऐकणं आश्चर्य वाटेल. संघटन कधी उत्तमोत्तम शिखरावर जातं तर संघटनेअंतर्गत जेव्हा संवाद असतो ना तेव्हा संघटन शिखरावर जातं. संघटनेअंतर्गत जेव्हा आपसी मतभेद असतील, एकमेकांच्या विचारांना समजा प्राधान्य दिले जात नसेल तर निश्चितपणे मतभेद निर्माण होतात आणि मतभेद जर निर्माण झाले तर उलटा अर्थ होतो संवाद संपला त्याचा पुन्हा उलटा अर्थ होतो काय झाले? मतभेद निर्माण झाले आणि आपलेच मतभेद आपल्या संघटनेला भाग घेण्यासाठी काय करतात? कारणीभूत ठरतात. मग सर्वांना आव्हान करायचं आहे संघटनेमध्ये अंतर्गत सुसंवाद असावा का मतभेद असावे? सुसंवाद असावा का मतभेद असावे? तुम्हाला वाटतं दोन वेळा काय विचारतोय? सुसंवाद असावा का मतभेद असावे? आणि मग सुसंवाद असावा असं जर आम्हाला वाटतंय तुम्ही सर्वांना आव्हान करतोय जी आपली कार्यकारिणी बनते ना मग ती 9 लोकांची असेल, 7 लोकांची असेल, 11 लोकांची असेल, 15 लोकांची असेल, 17 लोकांची असेल, जी काय असेल ती त्या कार्यकारिणीची अंतर्मनं जुळली पाहिजे. 100% संघटन पुढे जाणार. काय बोलतोय मी? त्या कार्यकारिणीची अंतर्मनं काय झाली पाहिजे? जुळली पाहिजे. संघटन 100% काय होणार? पुढे जाणार. नाहीतर मग अध्यक्षांचा आणि सचिवांना जमत नसेल तर मग सचिवांचा वेगळा ग्रुप तयार होईल, अध्यक्षांचा वेगळा ग्रुप तयार होईल आणि असं जर झालं तर मला वाटतं संघटन वाढीला आपणच ब्रेक लावण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. सर्वांना आव्हान करतोय माझं बोलणं की व्यक्तीचं घेऊ नका. मी असा प्रयत्न करतो की बाबा संघटनेमध्ये हे मुद्दे येतात कारण माझ्या सोबत 25 वर्षाचा अनुभव आहे. मी गेली 25 वर्ष समाजाचं काम करतोय. आता तुम्हाला सर्वांना ऐकणं आश्चर्य वाटेल, थोडंसं मनाला जरा दुःख वाटेल. तुम्हाला
माहिती प्रोटोकॉल काय असतो? प्रथमतः अध्यक्षांचं नाव, नंतर कोणाचं नाव, प्रमुख पाहुण्यांचं नाव. आता तुम्हाला मात्र तुम्ही परत बोलते मला मोठे पण नाही मिळवायचं आहे, माझ्या नावाचा 3-4 जणांच्या मुखाचा उल्लेख पण नाही झाला, फक्त नवघरे साहेबांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. याचा अर्थ मलाही माहिती आहे आणि मी हे आता मला हे पाचवायला पाहिजे की मला समाजाला पुढे न्यायचं आहे. मला हे पाचवायला पाहिजे की बाबा माझ्या नावाचा उल्लेख नाही झाला काय प्रोटोकॉल, पण मला कळतंय की बाबा मला शांतपण जास्त आहे तर मी हे काय केलं पाहिजे, गळी उतरवलं पाहिजे. मला वाटतं याचा सुद्धा काही लोक मग प्रॉपगंडा करतात आणि संघटना काय करतात, बाधा कशी विचारतात काय करतात करतात. तुला कळलं, तुला शेवटी केलं तुला लक्षात नाही आलं आणि आधीच नियोजन होतं की तुला सभासदी करायचं म्हणून लोकांना कळते मी काय सांगतोय. पण याच्यामध्ये मला वाटतं काँग्रेससाठी एक मुद्दा सांगायचा आहे. जेव्हा कार्यक्रमाची रूपरेषा ठरते ना तेव्हा काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, अध्यक्ष सचिव आणि अँकरिंग करणाऱ्या माणसाने एकत्र यायला पाहिजे की उद्या काय प्रोटोकॉल पहिल्यांदा कुणाचं नाव घेऊ. मला बदलून काय होतं, जेव्हा आपण आपल्याच मतानुसार चालतो ना तेव्हा प्रॉब्लेम होणार. त्यामुळे अध्यक्षाला विनंती करतोय, सचिवांना विनंती करतोय, कार्यकारिणीला विनंती करतोय, सांभाळणाऱ्या लोकांना विनंती करतोय की तुम्ही कार्यक्रमाच्या 2-3 दिवस आधी स्वतः एकत्र यायला पाहिजे. तुम्हाला हे माहिती आहे काय प्रोटोकॉल, अध्यक्षांचं स्वागत करताना कुठल्याही माणसाला नका उठू, त्याला पण एक प्रोटोकॉल आहे. लोकांना कळतं मी काय सांगतो, हे संघटनेचे मुद्दे आहेत आणि हे जर आपण फॉलो नाही केले मला वाटतं नावाचा सुद्धा उल्लेख अशा पद्धतीने झाला पाहिजे. कोणी समाजोन्नती संघ शब्दांवरती भर पाहिजे, कोणी समाजोन्नती संघ, संघाचे अध्यक्ष आदरणीय नवगणे साहेब, लोकांना आपण एक मस्त असा संचार येतो की बाबा नावाचा उल्लेख सुद्धा किती मस्त प्रकारे केला जातो. आमचे बोलणारे लोक सुद्धा अशा पद्धतीने बोलतात, पदाचा उल्लेखच करत नाही. असं ज्यांना ज्यांना पुण्याला इथे बोलवलं सुरुवातीला उल्लेख केला पण नंतर बोलवलं त्यांचं पद सांगितलंच नाही. लोकांना कळणार कसं की आता कोण उभे राहिले तिथे लोकांना कळतं मी काय सांगतोय. या सगळ्या गोष्टी आपण पालन करायचं नाही करायचं. मी बरेचदा म्हणतो माझ्या कोणाचं व्यक्तिशय घेऊ नका, वाईट पडून घेऊ नका. बाबा देवरेला बोलवलं आणि आमची कामं घडली. मला सांगायचा मुद्दा त्या ठिकाणी गणेशसाहेब बसलेले आहेत, माझे अध्यक्ष किंवा माधुरी कांबळे साहेब बसलेले आहेत, विद्यमान अध्यक्ष संतोषी कांबळे बसलेले आहेत, क्रिकेटचे अध्यक्ष मालवसाहेब बसलेले आहेत, पावकर साहेब या ठिकाणी गेस्ट आहेत. सर्वांना विनंती करतोय देवरे सर सुरुवात करत असताना तुम्हाला एक आव्हान करताय. कुठलं आव्हान करताय, मी कोण आहे हे विचारात घेऊ नका, मी काय देऊ शकतो हे विचारात घ्या. नंबर 3 रेकग्नायझेशन ऑफ द कास्ट आणि नंबर 4 शेड्यूल्ड ऑफ द कास्ट. पण त्याची पहिली अट कोणती आहे, सेन्सस ऑफ द कास्ट. आणि आपला लढा भाऊ कशासाठी आहे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे. आता जर सरकार असं बोलतंय की आम्ही जात न्याय जनगणना करायला तयार आहोत तर आम्ही ते तेव्हा मान्य करू जेव्हा प्रिंटेड अर्जामध्ये 4 प्रकारे येते. आपल्या हिताचं आहे ते जर एखाद्या संस्थेने देण्यास नकार दिला तर त्या संस्थेची मान्यता रद्द. जसं अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांना जी शिष्यवृत्ती येते ती त्या वर्षी जर त्यांच्या अकाउंटला वर्ग झाली नाही तर संस्था चालकांना भीती काय असते, मान्यता झाली हो तर बरोबर घेऊ का. हा मुद्दा गागाने करते मी काय सांगतो. आता आमचं असं काम होत नाहीये, आमची अनुसूची नाहीये, अनुसूची नसल्यामुळे आमच्या मुलांना या काळात काय सांगितलं जात नाहीये. पण आपली अनुसूची जर बनली मला वाटतं हे काही जण अजूनही कळलं नाही काय करतो ते अनुसूची म्हणजे काय. एकदम साधा आणि सिंपल तुम्हाला उदाहरण देतो. आपण बरेच जण मला वाटतं या भागातले इथे उपस्थित मध्ये घटनारी आणि रायगड सिंधुदुर्ग मध्ये आपत्तिकार आहेत का, सिंधुदुर्ग नाही रत्नागिरी आपत्तिकार सगळे रत्नागिरी येते. नंतर आपला नंबर येईल मला सांगा आपल्या जर आपण कोकणामध्ये जर गेलो तर असं आहे का, मला सांगा असं आहे का काय. जर समजा तुम्ही पूजेची वर्गणी भरली, जर तुम्ही पूजेची वर्गणी भरली आणि वर्गणीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर पूजेच्या वेळेला प्रसाद बनतो आणि दुसऱ्या दिवशी त्या यादीवाईज प्रसादाची एक पुडी घरपट येते. प्रसादाची पुडी घरपट येते आणि समजा ती पुडी नाही आली तर पुढच्या वर्षी जेव्हा वर्गणी मागणारी येतात तेव्हा ती घरातली बाहेर बोलते काय म्हणते, मेळ्यानं वर्गणी घ्यायला येतात. तुम्हाला काय समजून सांगायचं आहे, तुम्हाला एक्झाम्पल देतो. अनुसूची म्हणजे काय, तर कोकणातनं बऱ्याचशा रेल्वे धावतात
तळ कोकणातनं बऱ्याचशा रेल्वे धावतात, पण त्या रेल्वे मधल्या काही रेल्वे मात्र आरवली स्टेशनला थांबत नाही. आरवली माहिती ना करा बरं. आता आरवलीच्या लोकांनी ठरवलं, काय ठरवलं? राजधानीला आम्हाला आरवलीला थांबवायचंच आहे. राजधानीला आम्हाला आरवलीला थांबवायचंच आहे. त्यांनी निवेदन द्यायला सुरुवात केली. त्यांचा मुद्दा केंद्रापर्यंत पोहोचला आणि केंद्रामध्ये चर्चा झाली की बाबा लोकांचं आंदोलन वाढलेलं आहे, तुम्ही आरवली या स्टेशनचा उल्लेख शेड्यूल्ड ऑफ स्टेशन ऑफ राजधानी ट्रेन मध्ये काय करा, अंतर्भूत करा. आणि जसंही त्या अनुसूचीमध्ये आरवली गेलं, तुम्ही मला पुढचं बोला, आरवलीला ट्रेन थांबवणार आहे. किती बघा कळते अनुसूची म्हणजे काय सांगतोय तुम्हाला. अनुसूचीचा अर्थ होतो अल्फाबेटिकली बनवलेली यादी, दॅट इज कॉल्ड शेड्यूल. मला वाटतं बंधूंनो सांगण्यासारखं भरपूर आहे. त्यासाठी प्रशिक्षित लोकांनी पहिल्यांदा मनावर घेतलं पाहिजे, काय मला समजून घ्यायचंय. मी आता जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तुम्हाला ऐकून असे वाटेल, आपल्या बऱ्याच लोकांच्या बोलण्याकडे हॉलमधल्या बऱ्याच लोकांचं अजिबात लक्ष नाही. त्या भावनेमुळे समोरचे जे कुटुंब आहेत त्या आपापसाची काय होईल, जुळलं जाईल. तर त्यासाठी टीमवर्क करावं लागेल महिला आणि पुरुषांना, आणि दररोज आम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला माझं वैयक्तिक उदाहरण ऐकून असं वाटेल, सायंकाळी 6-6:30 झाले की माझी बायको मला विचारते आज कुठल्या गावात. म्हणजे तिला पण सवय झाली की हा माझा नवरा रोजच्या सुद्धा असतो या गावात ते त्या गावात. म्हणजे आता असं नाही की मला काही काम नाहीये. त्याचं काही ना मत कसं बनवलंय, त्याला काही काम नाही ना तो समाज. अरे बाबा ज्याला काम आहे तो स्वतःच पण बघतो आणि समाजाचं पण बघतो. आणि तुम्हाला हे पण ऐकून असले वाटते, खरं तर समाजामध्ये सध्या 90% अशा लोकांचं प्रमाण आहे. 90% अशा लोकांचं प्रमाण आहे कुणाच्या आधार नाही, कुणाच्या मध्ये एक मुद्दा. आणि संघटन मजबूत करण्यासाठी आम्हाला निधी कसा उभा करता येईल हा महत्त्वाचा मुद्दा. फक्त दोनच मुद्दे 2-2 मिनिटांमध्ये तुमच्या समोर ठेवतो. बघा नेतृत्व कसं असावं. तर नेतृत्व जेव्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभागृहामध्ये येईल, नेतृत्व जेव्हा एखाद्या ठिकाणी सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने येईल, मी आव्हान करतो नेतृत्वाला. कुठलं आव्हान? एक वेळ तुम्ही तुमच्याच पदाधिकाऱ्यांना हात नाही मिळवला तरी चालेल, पण सामान्यातला सामान्य जो व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येतोय याच्या संघटनेप्रतीच्या भावना जर वृद्धिंगित करायच्या असतील तर आवर्जून काय केलं पाहिजे, काय म्हणजे पाठवून टाकायला पाहिजे. मी कार्यक्रमाला आला मला बरं वाटतं असं त्यांनी कार्यक्रमाला ये ना. म्हणजे होतंय काय, सामान्य जनतेला संदेश काय जातो, अध्यक्ष सचिव कार्यकारी मधला प्रत्येक व्यक्ती आम्हाला येऊन काय करतो, हात मिळवतो. एक आपुलकीची जिव्हाळ्याची भावना काय होते, तयार होते. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या लोकांमध्ये आहे. आता बरेच लोक अशा पद्धतीने नेतृत्व करतायत की ते आले की सामान्याच्या सामान्य लोकांना काय करतात, हात मिळवतात. म्हणून मला वाटते मागच्या 10-12 वर्षापासून आम्हाला फरक जाणवतोय की लोकांची आपल्याकडे येण्याची मानसिकता आता बदलू लागलेली